नमस्कार, वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत क्राउन ऑफ पानशेत या रिसॉर्टला। पुण्याहून साधारण 42 किलोमीटर अंतरावर हे रिसॉर्ट आहे। आपल्याला या रिसॉर्टवर पोचायला साधारण 1.25 ते 1.5 तास लागतो। इथे जाण्यासाठी आपण पुण्यातून सिंहगड रोड खडकवासला, मग डोंजे फाटा लागेल आपल्याला। त्या डोंजे फाट्यावरून उजवीकडे पानशेतच्या रोडला आपण लागणार आहोत। पानशेतच्या अलीकडे आपल्याला कुरण फाटा लागतो। त्या फाट्यावरून आपल्याला डावीकडे वळायचं आहे। आपल्याला वाटेत बरीच छोटी मोठी गावं लागतात। पुढे गेल्यानंतर आपल्याला कादवे गाव लागेल। त्या गावापासून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे रिसॉर्ट आहे। पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती, त्यामुळे सगळीकडे छान हिरवगार दिसत होतं। काही ठिकाणी अशी पेरण्यांची तयारी सुरू होती। चारी बाजूनी मस्त निसर्ग बघत आणि मैत्रिणींशी गप्पा मारत मारत आम्ही कधी त्या रिसॉर्ट पाशी पोचलो ते आम्हाला समजलंच नाही। हा आता आपला रिसॉर्ट कडे जाणारा रस्ता आहे। इथून आपल्याला पानशेत धरणाचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो। आता आपण रिसॉर्टवर येऊन पोचलेलो आहोत। आपल्याला समोर पानशेत धरण दिसत आहे आणि हे खाली दिसतंय ते रिसॉर्ट आहे। हे रिसॉर्ट खूप मोठं नाहीये, पण इथून जो व्ह्यू दिसतो ना तो एकदम कमाल आहे। तुम्हाला स्टे करायचा असेल तर या इथे रूम्स आहेत आणि ह्याची सगळी माहिती तुम्हाला गुगलवर अवेलेबल आहे। किंवा तुम्ही वन डे आलात तरी सुद्धा तुम्हाला 1 किंवा 2 तुमचा ग्रुप कसा असेल त्याप्रमाणे ह्या रूम्स अवेलेबल करून दिल्या जातात। समोरचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय बघा। रिसॉर्टमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती। परिसर छोटा असला तरी खूप छान मेंटेन केलेला आहे। थोडासा फेरफटका मारून मस्त गरम गरम ब्रेकफास्ट करून घेतला। कांदा पोहे, भजी, चहा आणि कॉफी। आम्ही बसलो होतो तिथे शेजारी डोंगरावर गाई, म्हशी, बकऱ्या गवत खायला आल्या होत्या। आम्हाला मागच्या बाजूला ज्या 2 रूम आहेत त्या रूम दिल्या होत्या। तिथून व्ह्यू आणखीन छान दिसत होता। ही आहे इथली रूम। इथे आपल्याला एक डबल बेड दिसतोय, शेजारी सिंगल बेड आणि इथे वॉशरूम आहे। साईडची रूम सुद्धा तशीच आहे आणि समोर पानशेत धरणाचा सुंदर व्ह्यू दिसतोय। रिसॉर्टच्या समोरच एक छोटा डोंगर आहे। व्यवस्थित पायवाट आहे, त्यामुळे चढायला एकदम सोपं आहे। तिथे आपण साधारण 1 तासभर वॉक करून येऊ शकतो। असा हा सुंदर निसर्ग डोळ्यात आणि मनात साठवत आम्ही फेरफटका मारत होतो। इथून खाली आपल्याला रिसॉर्ट दिसतंय।
डोंगरावर फेरफटका मारून आल्यावर खूप छान वाटलं. ताजी मोकळी हवा आणि एकदम मस्त वातावरण. फिरून आल्यानंतर परत मैत्रिणींच्या गप्पा सुरू झाल्या आणि थोड्या वेळाने आम्हाला हळूहळू भुकेची जाणीव व्हायला लागली. इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आमचा साधा गावरान मेनू होता. भरली वांगी, पिठलं, खरडा, कोशिंबीर, पोळी भाकरी आणि भात. मस्त भरपूर जेवलो आणि परत आमच्या गप्पा सुरू झाल्या. आजूबाजूचा निसर्ग बघत, गप्पा मारत कधी संध्याकाळ झाली आम्हाला समजलंच नाही. संध्याकाळचा मस्त गरमागरम चहा घेऊन आम्ही परतीच्या दिशेने निघालो. तुम्हाला वन डे यायचं असेल किंवा फॅमिलीबरोबर यायचं असेल तरी हे रिसॉर्ट छान आहे. खूप मोठं नाही आहे पण छान मेंटेन केलेलं आहे. अत्यंत शांत आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.